17 दिवस अन्नाचा एक सुद्धा घास नाही, 8 किलोहून अधिक वजन कमी, तरीही उपोषण सुरूच. आता प्रश्न असा आहे की मानवी शरीर अन्नाशिवाय नेमके किती दिवस टिकू शकतं? सध्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. तर अशा वेळी शरीर सर्व्हायव्हल मोडमध्ये जातं. सुरुवातीच्या 24 तासात शरीर साठवलेली ऊर्जा वापरतं. त्यानंतर यकृतात साठवलेला ग्लायकोजन संपायला लागतो आणि शरीर चरबी जाळायला सुरुवात करते. उपोषण आणखीन लांबलं तर शरीर स्नायूंमधील प्रथिनांचाही वापर ऊर्जा तयार करण्यासाठी करू लागतं. त्यामुळे वजन झपाट्याने कमी होतं. अशक्तपणा, चक्कर, कमी रक्तदाब आणि गंभीर अवस्थेत हृदय, किडनीसारख्या अवयवांवरही परिणाम होऊ शकतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते पाणी मिळत असेल तर काही लोकांचं शरीर साधारण 30 ते 60 दिवस अन्नाशिवाय तग धरू शकतं. मात्र हा कालावधी प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा असतो. सोनम वांगचुक लडाखमधील इंजिनियर, शिक्षण सुधारक, नवोन्मेषक आणि पर्यावरण कार्यकर्ते आहेत. सध्या ते स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांची मागणी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत. या उपोषणादरम्यान त्यांचं 8 किलोहून अधिक वजन कमी झाल्याचं समोर आलं आहे. एकीकडे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे स्वतःच्या शरीराचीही एक वेगळीच लढाई सुरू आहे. या दोन्हींचा शेवट काय होईल हे येणारा काळच ठरवेल. यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.